आज आपण भारतीय इतिहासाच्या एका अशा कालखंडात डोकावणार आहोत ज्याने आपला आज घडवला आहे, म्हणजे वसाहतवादाविरुद्धचा लढा. हो. आपल्याकडे जे स्रोत आहेत ते या संघर्षाची जवळपास 150 वर्षांची कहाणी सांगतात. पण सुरुवात करण्याआधी एक प्रश्न मनात येतो. आपण जेव्हा स्वातंत्र्याचा लढा म्हणतो तेव्हा अनेकांना फक्त गांधीजी आणि काँग्रेस आठवतात. पण या स्रोतांनुसार ही गोष्ट त्याही खूप आधी सुरू झाली होती. बरोबर. तर या सुरुवातीच्या उठावांना आपण मुख्य लढ्याचा भाग सहसा का मानत नाही? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटतं आपण इथूनच सुरुवात करायला हवी. हो. म्हणजे याचं मुख्य कारण असं आहे की हे सुरुवातीचे उठाव खूप स्थानिक होते. त्यांचे प्रश्न, त्यांची कारणं ही त्या भागापुरती किंवा समाजापुरती मर्यादित होती. अच्छा. त्यांना एकत्र आणणारी एक देशव्यापी विचारधारा किंवा संघटना ती तेव्हा नव्हती. बरोबर. पण तरीही त्यांनीच पहिल्यांदा इंग्रजी सत्तेला थेट आव्हान दिलं. त्यामुळे स्वातंत्र्याच्या मोठ्या वृक्षाची ही लहान पण अत्यंत महत्वाची बीजं होती हे विसरून चालणार नाही. म्हणजे 1857 ही काही अचानक पेटलेली आग नव्हती, तर त्याआधी अनेक ठिणग्या उडत होत्या. हो. चला तर मग याच काही ठिणग्यांपासून सुरुवात करूया. स्रोतांमध्ये 1818 सालच्या खानदेशातील भिल्लांच्या उठावाचा उल्लेख आहे. म्हणजे 1857च्या जवळपास 40 वर्षाआधी. हो, 40 वर्षाआधी. या उठावामागे दुसऱ्या बाजीरावाचे सहकारी त्रिंबकजी डेंगळे यांची प्रेरणा होती असं दिसतंय. बरोबर. आणि इथे आपल्याला इंग्रजांच्या कार्यपद्धतीचा पहिला नमुना दिसतो जो त्यांनी शेवटपर्यंत वापरला. तो कोणता? त्यांनी भिल्लांचा उठाव मोडून काढण्यासाठी फक्त लष्करी बळाचा वापर केला नाही. एका बाजूला कॅप्टन ब्रिग्जसारख्या अधिकाऱ्याने त्यांची रसद तोडली, त्यांना जेरी सांडलं, तर दुसऱ्या बाजूला माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन सारख्या मुत्सद्द्याने काही भिल्ल नेत्यांना नोकऱ्या, पेन्शन आणि जमिनी देऊन फोडलं. म्हणजे एकाच वेळी दडपशाही आणि सामोपचार. अगदी बरोबर. हीच त्यांची मूळ कार्यपद्धती होती. ही एक दुधारी तलवार होती. म्हणजे वरून गोड बोलायचं आणि आतून त्यांचं संघटनच मोडून काढायचं. हो. लेफ्टनंट आउट्रॅमने तर भिल्लांमध्ये इतका विश्वास निर्माण केला की त्यांना शहरी जीवनात आणण्याचा प्रयत्न केला. वरून बघता हे सुधारणेचं काम वाटतं की नाही? हो, वाटतं तर तसंच. पण आतून ते त्या समाजाची लढण्याची ताकदच काढून घेत होते. हीच पद्धत आपल्याला 1857 नंतर राणीच्या जाहीरनाम्यात आणि पुढे प्रत्येक कायद्यात दिसते. आणि हा काही एकमेव उठाव नव्हता. ओडिशामध्ये पाईकांचा उठाव झाला. हे पाईक म्हणजे राजांचे वंशपरंपरागत सैनिक. हो, ज्यांच्या जमिनी इंग्रजांनी काढून घेतल्या होत्या. याचं नेतृत्व बक्षी जगबंधू विद्याधर यांनी केलं. पुन्हा बघा, समान धागा दिसतोय. इंग्रजांनी लागू केलेल्या नवीन आर्थिक आणि प्रशासकीय धोरणांमुळे लोकांच्या पारंपरिक हक्कांवर, त्यांच्या जीवनशैलीवर थेट आघात झाला. बरोबर. मग ते पाईकांच्या जमिनी असोत किंवा मिठावर लावलेला कर असो, या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमधूनच असंतोष निर्माण होत होता. यात साताऱ्याच्या उमाजी नाईकांची गोष्ट तर मला एखाद्या सिनेमाच्या कथेसारखी वाटते. स्वतःचा जाहीरनामा काढून इंग्रजांनाच आव्हान देणं. हो. एवढं धैर्य आलं कुठून असेल त्यांच्यात? त्यांनी तर युरोपीय लोकांना दिसेल तिथे ठार मारण्याचं आव्हान केलं होतं. उमाजी नाईक यांचं महत्त्व यासाठीच जास्त आहे. त्यांचा जाहीरनामा हा केवळ एका लुटारू गटाचा आदेश नव्हता, तर ते एका पर्यायी सत्तेचं प्रतीक होतं. पर्यायी सत्ता. हो. त्यात नव्या सरकारकडून इनाम, जहागिरी देण्याची भाषा वापरली होती. याचा अर्थ ते इंग्रजी सत्तेला एक समांतर आव्हान उभं करत होते. तुमचं सरकार गेलं, आता आमचं सरकार आलं आहे, हे ते लोकांना सांगत होते. ही एक प्रकारे मानसिक लढाईची सुरुवात होती. आणि या सगळ्या स्थानिक संघर्षांची परिणती अखेर 1857च्या एका मोठ्या उद्रेकात झाली. त्याचं तात्कालिक कारण एनफिल्ड बंदुकीची काडतुसं होती हे आपल्याला माहिती आहे. ती तर फक्त एक ठिणगी होती. बरोबर. पण या ठिणगीला एवढ्या मोठ्या वणव्यात रूपांतरित करणारा असंतोष नेमका कशाकशाचा होता? त्यामागे अनेक वर्षांपासूनचा असंतोष साचला होता. राजकीय कारणं तर स्पष्ट होतीच. लॉर्ड डलहौसीचं ते धोरण, दत्तक वारस नामंजूर. हो, दत्तक वारस नामंजूर धोरण, ज्यामुळे सातारा, नागपूर, झाशीसारखी अनेक संस्थाने खालसा झाली होती. पण त्याहून मोठं कारण होतं आर्थिक. म्हणजे त्यांच्या जमीन महसूल पद्धती. अगदी. इंग्रजांनी आणलेल्या जमीन महसूल पद्धतींनी गावागावातला शेतकरी उद्ध्वस्त झाला होता. आपण इथे कायमधारा, रयतवारी अशा पद्धतींचा उल्लेख करतो. पण या रयतवारीसारख्या पद्धती नेमक्या कशा काम करायच्या? रयतवारी म्हणजे सरकार थेट शेतकऱ्याकडून म्हणजे रयतेकडून कर वसूल करायला लागलं. कागदोपत्री हे चांगलं वाटतं, कारण मधले जमीनदार गेले. पण प्रत्यक्षात
प्रत्यक्षात इंग्रजांनी कराचे दर इतकी अवाच्यासवा वाढवले आणि ते रोखीतच भरावे लागत असल्याने शेतकऱ्याला आपलं पीक मिळेल त्या भावात व्यापाऱ्याला विकावं लागायचं. आणि दुष्काळ पडला तर? दुष्काळ पडो व काहीही हो, कर माफ नव्हता. यातून तो सावकाराच्या जाळ्यात अडकत गेला, म्हणजे त्याची जमीन त्याची राहिलीच नाही. हा असंतोष सैनिकांमध्येही होता, कारण ते सैनिक मूळचे शेतकरीच होते. म्हणजे हा उठाव फक्त राजा महाराजांचा किंवा सैनिकांचा नव्हता, तर त्यात सामान्य शेतकऱ्यांचाही तितकाच सहभाग होता. नक्कीच. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी, बहादूरशाह जफर यांना जरी शहेनशाहे हिंदुस्तान घोषित केलं असलं तरी खरं नेतृत्व नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल यांसारख्या नेत्यांनी केलं. शौर्य प्रचंड होतं, पण एकसंध नेतृत्वाची आणि एका निश्चित योजनेची कमतरता होती, म्हणून भारतीयांना अपयश आलं. पण या अपयशाने इंग्रजांना एक मोठा धडा शिकवला. हो, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य संपवून थेट इंग्लंडच्या राणीचं राज्य सुरू केलं. राणी व्हिक्टोरियाने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला, ज्यात वंश, धर्म किंवा जातीच्या आधारावर भेदभाव न करण्याचं आश्वासन दिलं गेलं. हो, पण याच घटनेनंतर त्यांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अधिक प्रभावीपणे वापर सुरू केला. त्यांना कळून चुकलं होतं की भारतीयांना एकत्र ठेवणं आपल्यासाठी धोकादायक आहे. 1857च्या अनुभवानंतर सशस्त्र मार्गाने इंग्रजांना हरवणं शक्य नाही, हे कदाचित सुशिक्षित वर्गाच्या लक्षात आलं असावं. आणि इथूनच संघटित राजकारणाची सुरुवात झाली, बरोबर? अगदी बरोबर. यातूनच आपल्या मागण्या सनदशीर मार्गाने मांडल्या पाहिजेत हा विचार पुढे आला. दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांसारख्या नेत्यांनी वेगवेगळ्या संघटना स्थापन केल्या. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे 1885 मध्ये झालेली भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. हो, इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना. विशेष म्हणजे ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम या एका निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही यात पुढाकार घेतला होता. सुरुवातीला काँग्रेसची भूमिका अर्ज विनंत्या करण्याची होती. त्यांना मवाळ म्हटलं गेलं. पण लवकरच काँग्रेसमध्ये एक दुसरा गट तयार झाला, ज्यांना हा मार्ग मान्य नव्हता. हो, त्यांना जहाल म्हटलं गेलं. म्हणजे मवाळ आणि जहाल यांच्यात फक्त मार्गांवरून वाद होता की अजून काही? नाही, वाद फक्त मार्गांवरून नव्हता. त्यांच्यात स्वातंत्र्याच्या व्याख्येवरूनही मतभेद होते. अच्छा. गोपाळकृष्ण गोखल्यांसारख्या मवाळ नेत्यांसाठी स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्याच्या आत राहून अधिकाधिक प्रशासकीय हक्क मिळवणं. त्यांच्या मते आधी सामाजिक सुधारणा व्हायला हव्यात. आणि टिळकांचं मत वेगळं होतं. हो, लोकमान्य टिळकांसाठी स्वराज्य म्हणजे संपूर्ण नियंत्रण, पूर्ण स्वातंत्र्य. त्यांचं म्हणणं होतं, घरच आपलं नाही तर त्यात सुधारणा काय करणार? हा मूलभूत वैचारिक फरक होता. आणि हा वाद इतका वाढला की 1907च्या सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली. बरोबर. एकीकडे काँग्रेसमध्ये मवाळ जहाल वाद सुरू होता, पण असं वाटतंय की एक मोठा गट होता ज्याचा या दोन्ही मार्गांवर विश्वास नव्हता. अगदी. हा तरुणांचा गट होता, ज्यांना वाटत होतं की स्वातंत्र्य मागून मिळत नाही, ते हिसकावून घ्यावं लागतं. आणि त्यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करणं गरजेचं आहे. आणि यातूनच सशस्त्र क्रांतीला सुरुवात झाली. हो, महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके यांनी तर याची सुरुवात आधीच केली होती. पण चापेकर बंधूंनी प्लेग कमिशनर रँडची हत्या केली आणि या पर्वाला एक नवी दिशा मिळाली. नाशिकमध्ये सावरकर बंधूंनी अभिनव भारत ही गुप्त संघटना स्थापन केली. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी कलेक्टर जॅक्सनची हत्या केली. बंगालमध्ये अनुशीलन समिती आणि युगांतर सारख्या संघटना कार्यरत झाल्या. खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्डवर हल्ला केला. या सगळ्या घटनांमागे नेमका विचार काय होता? फक्त हिंसाचार? नाही, अजिबात नाही. या क्रांतिकारकांचं उद्दिष्ट दुहेरी होतं. एक, अत्याचारी ब्रिटिश अधिकाऱ्यांना शिक्षा करणे, आणि दुसरं, जे जास्त महत्वाचं होतं, ते म्हणजे लोकांच्या मनातून इंग्रजी सत्तेचा दरारा नाहीसा करणे. हे अजिंक्य आहेत, ही भावना संपवायची होती. अगदी. प्रत्येक बॉम्ब हल्ला किंवा हत्येनंतर ती पत्रकं वाटायची, ज्यात ते आपली भूमिका स्पष्ट करायचे. आणि ही चळवळ फक्त भारतापुरती मर्यादित नव्हती, हे विशेष आहे. हो, लंडनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना केली, जे क्रांतिकारकांचे एक केंद्र बनलं. मादाम कामा यांनी जर्मनीतील परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा झेंडा फडकवला. अमेरिका आणि कॅनडात गदर संघटनेने तर मोठा प्रभाव टाकला. इथे एक महत्वाचा वैचारिक बदल लक्षात घ्यायला हवा. सुरुवातीचे क्रांतिकारक धर्म आणि राष्ट्रवादाने प्रेरित होते, पण नंतर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, हो, यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली.
यातला सोशलिस्ट हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे त्यांना फक्त राजकीय स्वातंत्र्य नको होतं. बरोबर. भगतसिंघांसाठी स्वातंत्र्य म्हणजे फक्त इंग्रजांना घालवणं नव्हतं. त्यांना अशी व्यवस्था हवी होती जिथे भारतीय भांडवलदार आणि जमीनदार हे कामगार आणि शेतकऱ्यांचं शोषण करणार नाहीत. हा स्वातंत्र्याच्या लढ्यातील एक खूप मोठा वैचारिक बदल होता. त्यांनी असेंब्लीत बॉम्ब टाकून केलेला निषेधही याच विचाराचा भाग होता. नक्कीच. त्यांचं उद्दिष्ट कोणाला मारणं नव्हतं. त्यांनी जी पत्रकं फेकली त्यात लिहिलं होतं, बहिऱ्या झालेल्यांना ऐकवण्यासाठी मोठा आवाज करावा लागतो. त्यांना व्यवस्थेला हादरा द्यायचा होता. 1920 मध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि भारतीय राजकारणाच्या पटलावर महात्मा गांधींचा उदय झाला. त्यांनी तर संघर्षाचं स्वरूपच बदलून टाकलं. गांधीजींची जादू ही होती की त्यांनी स्वातंत्र्याच्या लढ्याला, जो तोपर्यंत सुशिक्षित आणि मध्यम वर्गापुरता मर्यादित होता, तो थेट खेड्यापाड्यातल्या सामान्य माणसापर्यंत नेला. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत यशस्वी केलेला सत्याग्रहाचा प्रयोग भारतात मोठ्या प्रमाणावर आणला. हो, चंपारणमधील शेतकऱ्यांचा सत्याग्रह, खेडा सत्याग्रह, राऊलेट कायद्याविरोधातील आंदोलन या सगळ्याला प्रचंड जनसमर्थन मिळालं. आणि मग आली 1920ची असहकार चळवळ. शाळा, कॉलेज, सरकारी कचेऱ्या, न्यायालय आणि मुख्य म्हणजे परदेशी मालावर बहिष्कार. ही कल्पनाच किती मोठी होती. प्रचंड मोठी. या चळवळीने ब्रिटिश सत्तेच्या आर्थिक आणि नैतिक पायावरच घाव घातला. वकील, विद्यार्थी, शेतकरी, कामगार सर्वजण यात सामील झाले. चरखा हे स्वदेशी आणि स्वराज्याचं प्रतीक बनलं. बरोबर. आणि याला पार्श्वभूमी होती 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची. त्या नृशंस घटनेने संपूर्ण देश हादरला होता. रवींद्रनाथ टागोरांनी तर निषेध म्हणून सर या पदवीचा त्याग केला. त्या संतापाच्या लाटेवरच असहकार चळवळ उभी राहिली. पुढे सविनय कायदेभंगाची चळवळ झाली, दांडी यात्रा झाली. पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्वातंत्र्याची मागणी अधिकच तीव्र झाली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तर एक वेगळाच मार्ग निवडला. हो, सुभाषबाबूंना वाटत होतं की केवळ अहिंसक मार्गाने स्वातंत्र्य मिळणार नाही, त्यासाठी लष्करी बळाचीही गरज आहे. त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली आणि नंतर देशाबाहेर जाऊन आझाद हिंद सेनेची स्थापना केली. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा, ही त्यांची घोषणा आजही अंगावर काटा आणते. या घोषणेने तरुणांमध्ये एक नवीन स्फूर्ती निर्माण केली. आझाद हिंद सेनेने लष्करी मार्गाने भारताला स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्यांना शहीद आणि स्वराज्य अशी नावं दिली. ही मोहीम पूर्ण यशस्वी झाली नाही, पण तिने भारतीय सैनिकांमध्ये आणि जनतेमध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण केला. हो, आणि याच काळात भारतात गांधीजींनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं आंदोलन सुरू केलं, 1942ची भारत छोडो चळवळ. मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर त्यांनी करेंगे या मरेंगे हा मंत्र दिला. आणि दुसऱ्याच दिवशी सर्व प्रमुख नेत्यांना अटक झाली. पण यावेळी काहीतरी वेगळं घडलं. नेत्यांना अटक झाल्यावर आंदोलन थांबलं नाही, उलट जनतेने ते स्वतःच्या हातात घेतलं. बरोबर. हे प्रतिसरकार प्रकरण तर खूपच रंजक आहे. म्हणजे इंग्रजांचं राज्य असताना एका भागात लोकांनी स्वतःचं सरकार चालवणं हे कसं शक्य झालं? याचंच नाव जनशक्ती. साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अक्षरशः ब्रिटिश प्रशासन उखडून टाकलं होतं. ते स्वतः कर गोळा करायचे. त्यांचे स्वतःचे न्यायालय होते जिथे ते न्यायनिवाडा करायचे. अच्छा. त्यांनी सावकारांची कर्जखतं जाळून टाकली. यातून त्यांनी सामान्य माणसाला दाखवून दिलं की इंग्रजांशिवायही राज्य चालू शकतं. हा एक प्रचंड मोठा मानसिक विजय होता. म्हणजे आझाद हिंद सेनेचा लष्करी दबाव, भारत छोडो आंदोलनाचा अंतर्गत दबाव आणि दुसऱ्या महायुद्धामुळे खच्ची झालेली आर्थिक ताकद, या सगळ्यामुळे इंग्रजांना भारतातून निघून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. बरोबर. या सर्व घटनांमुळे भारतात आपली सत्ता टिकवणे आता शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आणि मग भारताच्या फाळणीची एक दुःखद आणि रक्तरंजित घटना घडली आणि ऑगस्ट 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. या संपूर्ण प्रवासाकडे पाहिल्यावर लक्षात येतं की हा लढा अनेक मार्गांनी, अनेक विचारांनी आणि अगणित बलिदानांतून लढला गेला. या तर्ज करणारे मवाळ होते, रस्त्यावर उतरणारे जहाल होते, बॉम्ब टाकणारे क्रांतिकारक होते आणि निशस्त्र प्रतिकार करणारे सत्याग्रहीही होते. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून स्वातंत्र्य मिळालं. अगदी खरंय. आणि यातूनच स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि लोकशाही ही मूल्य भारतीयांच्या मनात रुजली.
याच मूल्यांवर पुढे भारताचे संविधान आधारलेले आहे. हो. या स्रोतांमधील माहिती एक महत्वाचा विचार आपल्यासमोर ठेवते की भारतीयांच्या या संघर्षाने केवळ भारतालाच स्वातंत्र्य मिळवून दिले नाही, तर आशिया आणि आफ्रिकेतील पारतंत्र्यात असलेल्या अनेक देशांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. आजची आपली चर्चा संपवताना एक विचार नक्कीच मनात राहतो. ज्या मूल्यांसाठी स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता एवढा मोठा आणि प्रदीर्घ संघर्ष केला गेला, ती मूल्य आजच्या काळात स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत आपण कितपत जपतो आहोत, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्यासारखा आहे.